जे अमृत आहे ते कोणतं आहे याचा थोडासा विचार करा. अनेक प्रकारची अमृत शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. एक अमृत आहे जे समुद्र मंथन उद्भूत आहे. ते स्वर्गामध्ये आहे आणि देवभोग्य आहे. जरा रोग नाशक आहे. परंतु जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ते प्राप्त होणार आहे. पुण्य क्षीण झालं की पुन्हा ते अमृत प्राशन करायला मिळत नाही. असं हे भक्तिरूप अमृत नाही. दुसरं अमृत आहे जे चंद्रापासून प्राप्त होतं, याला आपण चंद्रामृत असं म्हणतो. चंद्र किरणांच्या द्वारा ते अमृत वनस्पतींमध्ये येतं आणि ते प्राणी भोग्य होतं. ज्वारी, गहू हे जे धान्य आहेत हे त्या चंद्रामृतानेच पुष्ट होत असतात. हे अमृत देहपोषक आहे, क्षुधा निवारक आहे. पण हे अमृत सुद्धा जरा मरण शोक निवारक नाही. असं सुद्धा हे भक्ती स्वरूप अमृत नाही. हे जे अमृत आहे ते भगवत भोग्य आहे आणि भक्त भोग्य आहे. याचा उपभोग केवळ भक्त करू शकतात किंवा परमात्माच या अमृताचा उपभोग घेतो, असं हे अमृत आहे. याला भक्त्यामृत म्हणतात. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ब्रजभूमीमध्ये निवांत बसलेले असताना सहज भावाने स्वाभाविकपणे त्यांनी राधा राधा अशा प्रकारचं चिंतन सुरू केलं. आणि त्या शब्दातून असं संगीत प्रकट झालं की संपूर्ण विश्व देवी देवता त्या संगीतावर मोहित झाले. आणि त्या दिव्य स्वरामध्ये आकर्षित होऊन साक्षात सरस्वती देवी त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवंताला पाहिलंय. मयूर मुकुटधारी परमात्मा, नंदनंदन श्याम सुंदर असे परमात्मा त्या ठिकाणी पाहिलेत. त्यांच्यावर सरस्वतीची दृष्टी गेलेली आहे आणि सरस्वती माता त्या रूप माधुरीवर मोहित झाली असं वर्णन आहे. आणि सरस्वतीने त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली की देवा, मला दासी म्हणून तुम्ही स्वीकारा. भगवंताने नकार दिला, तिरस्कार केला. तिरस्कार केला म्हणून त्या ठिकाणी सरस्वती जड झाली असं वर्णन आहे. काष्ठाच्या रूपामध्ये परिणत झाली, वंशी रूप झाली. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तीच वंशी हातामध्ये घेऊन, तीच मुरली की जी साक्षात सरस्वती आहे त्या रूपामध्ये, ती मुरली हातामध्ये घेतलेली आहे. आणि परमात्मा तो वेणू वाजवतात. त्या वेणूने गोकुळातील वृंदावनातील त्या गोपिकांना मोहित करतात. वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे. आणि मग त्या गोपिका त्या वृंदावनाचा ध्वनी ऐकून विव्हळ होतात, धावत येतात भगवंताकडे. भगवंताविषयी, कृष्णाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि मग परमात्मा श्रीकृष्ण त्या प्रेमाचा भोग घेतात. एक परमात्मा स्वतः राधेचं चिंतन करतात. ते करता करता सरस्वती साक्षात वेणू होते. तो वेणू वाजवून गोपिकांच्या हृदयामध्ये प्रेमभाव प्रकट करतात. आणि त्या प्रेमभावाचा भोग परमात्मा कृष्ण स्वतः घेतात. याचा अर्थ हे भक्तीचं अमृत परमात्मा स्वतः भोगतात. हे भगवत भोग्य अशा प्रकारचं अमृत आहे असं वर्णन केलंय. हे भक्त्यामृत, ही जी भक्ती आहे, हे जे प्रेम आहे, हे सत्वगुणाची वृत्ती आहे असं म्हणता येत नाही. कारण सत्वगुण हा प्रकृतीचं कार्य आहे आणि भगवान परमात्मा प्राकृत अशा कोणत्याही वस्तूच्या अधीन होऊ शकत नाहीत. कारण प्रकृती, माया भगवंताच्या अधीन आहे. मात्र भक्ती अशी आहे की ती परमात्म्यालाही वशीभूत करते, आकर्षित करते.
श्रीकृष्ण आकर्षिणी सा, भगवान श्रीकृष्णालाही आकर्षित करणारी भक्ती आहे. म्हणून भक्तीला सत्वगुणाची वृत्ती म्हणता येत नाही. बरं, भक्तीला मायेची वृत्ती म्हणावं तर मायेची वृत्ती सुद्धा म्हणता येत नाही. कारण माया म्हणजे छल, कपट, आणि यापासून परमात्मा दूर राहतात, कधीही प्राप्त होत नाहीत. बरं, या भक्तीला भगवंताची शक्ती म्हणावं, चित शक्ती म्हणावं, भगवत शक्ती म्हणावं तर तसंही म्हणता येत नाही. कारण शास्त्राचा नियम आहे की शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन असते. मग ही भक्तिरूपी शक्ती जर शक्तिमान भगवंत आहे, भगवंताच्या अधीन म्हणावं तर भक्तीच्या अधीन परमात्मा आहेत, परमात्म्याच्या अधीन भक्ती नाहीये. म्हणून ही भक्ती म्हणजे परमात्मा शक्ती आहे असंही म्हणता येत नाही. मग काय आहे ही शक्ती, म्हणजे ही भक्ती म्हणजे काय आहे? तर नारद महर्षी सांगतात अमृत स्वरूपाच्या, म्हणजे ही भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे. भगवंताच्या ठिकाणी असणारा जो सार सर्वस्व स्वरूप आनंद, घनीभूत आनंद म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे आनंद आहे. म्हणून इथं अमृत स्वरूपा याचा अर्थ ही भक्ती जी आहे ते परमानंद स्वरूप आहे, आनंद रूप आहे असा अर्थ. अशी ही भक्ती आहे. अमृताचे काही प्रकार सांगितलेले आहेत की एक अमृत असा आहे की ते यज्ञ यागादिकांच्या द्वारा प्राप्त होतं, ते स्वर्गातलं अमृत आहे. अपाम सोमम अमृता अभूम असं म्हटलंय. यज्ञ यागादी करतात, काही याज्ञिक सोमरस पान करतात आणि त्याद्वारे स्वर्गाला जातात आणि अमृत झालो, आम्ही अमर झालो असं चिंतन सांगतात. स्वर्गामध्ये प्राप्त होणारं एक अमृत आहे, पण ते अमृत फलस्वरूपात अमृत आहे, साधन रूपात नाही. यज्ञ करत असताना, धर्माचं अनुष्ठान करीत असताना त्याला भरपूर क्लेश होतात, त्रास होतो. मग स्वर्गात गेल्यास अमृत आहे. साधन रूपात ते अमृत नाही, साध्य रूपात अमृत आहे. बरं, ते आहे ते कसं आहे? पुन्हा जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाते. माऊली म्हणतात काळकुट नावाचं विष जे निघालं त्याचं हे सहोदर आहे. अगोदर विष निघालं, मग अमृत निघालंय. या अमृताचा मोठा भाऊ कोण आहे? विष आहे. मृत्यूच्या भीतीनं हे देव हे अमृत पितात, पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात. म्हणजे 14 इंद्रांना मरावं लागतं. म्हणजे हे अमृत नावाचं अमर करणारं आहे, वास्तविक हे अमृतत्व प्रदान करणारं नाही. ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा आभासो. व्यर्थ अमृत आहे म्हणतात हे. दुसरं एक अमृत आहे. या अमृतासंबंधी भागवतात एक चिंतन आलंय सुरुवातीला. जेव्हा महर्षी शुकदेवजी राजा परीक्षितीला हे भागवतामृत पान करण्यासाठी आले, तेव्हा त्या ठिकाणी देव, स्वर्गातील देव अमृताचा कुंभ घेऊन समोर प्रकट झाले आणि त्याने व्यवहार विनिमय केला. शुकदेवजींना सांगितलं, म्हणे तुम्ही आम्हाला हे भागवतामृत द्या, हे भक्तिरूप अमृत द्या, आणि आम्ही तुम्हाला हे स्वर्गातलं अमृत देतो. हे तुम्ही परीक्षितीला पाजा, म्हणजे परीक्षिती अमर होईल आणि आम्हाला तुम्ही हे भागवत अमृत द्या. असा व्यवहार केलेला शुकदेवजींनी बघितला आणि सांगितलं, विचार केला अगोदर की हे जे देव आहेत ते ठकबाजी करणारे आहेत, फसवणारे आहेत, जास्त हुशारकी करतायत हे ध्यानात आलं. आणि तदा देवान जहासह, देवांचा तिरस्कार केला शुकदेवजींनी. त्यांना सांगितलं, क्व काचः क्व मणिर महान. एखाद्या काचाची आणि एखाद्या अमूल्य अशा रत्नाची कधी तुलना होऊ शकते का? या स्वर्गातल्या अमृताची तुलना या भागवत अमृताशी तुम्ही करता का? कधीही होऊ शकत नाही म्हटले. असं हे भक्तिरूप अमृत आहे. दुसरं एक अमृत आहे, चंद्रामृत आहे. नाथ भागवतामध्ये
नाथ महाराजांनी म्हटलंय, म्हणती चंद्रामृत जो आरोगी तो होय नित्य निरोगी, मुख्य चंद्रची क्षय रोगी त्याचे अमृत निरोगी करी केवी. असं म्हणतात की चंद्रामृताचं जो आरोगण करतो, सेवन करतो, तो नित्य निरोगी राहतो, त्याला रोग नाही प्राप्त होत. पण नाथबाबा प्रश्न विचारतायत आक्षेपार्थाने, जरा सांगा बरं, ज्या चंद्रातून या अमृताचा स्राव झाला तो मुख्य चंद्रच क्षयरोगी आहे, त्या चंद्रालाच क्षयरोग झालेला आहे. मग ज्याचा स्वतःचाच क्षयरोग त्या चंद्राचा निवृत्त झाला नाही त्या अमृताने, तर मग त्याचं अमृत निरोगी करी केवी, इतरांना कसं निरोगी करील? तसंही हे अमृत नाही. एक अमृत असं आहे की जे ज्याला योगामृत म्हटलंय. निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्याच्या नंतर त्या योगी पुरुषाला एक अमृत प्राप्त होतं. 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी चिंतन केलंय की त्याला अमृताचं तळ प्राप्त होतं, तो अमृताचं प्राशन करून योगी अमर होतो, असं वर्णन केलेलं आहे. धर्म मेघमिमं प्राहुः समाधिम योगवित्तमाः वर्षत्येष यतो धर्मामृत धाराः सहस्रशः. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी म्हटलंय, निर्विकल्प समाधीला योगी पुरुषांनी धर्ममेघ असं म्हटलंय. का? हा निर्विकल्प समाधी रूपी धर्ममेघ काय करतो? सहस्रशः अमृतधाराः वर्षती, हजारो धर्मरूपी अमृताच्या धारांचा वर्षाव करतो. म्हणून निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा अमृतत्वाची प्राप्ती योगी पुरुषाला होते, परंतु ते अमृत सुद्धा साध्यामध्ये आहे. निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यावर अमृत प्राप्त होतं. अगोदर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, सविकल्प समाधी, आणि मग निर्विकल्प समाधीच्या नंतर अमृतत्वाची प्राप्ती. तेही पुन्हा त्या समाधीमध्ये ज्या आत्मानुभवाची अनुभूती, ज्या आत्म्याची अनुभूती आली, तो आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळालं तर ते अमृतत्व खरं अमर करेल, नाहीतर चांगदेवजींसारखं पुन्हा ते अपूर्णतेमध्येच ठेवेल. आत्म्याची परिच्छिन्नता आणि ब्रह्माची परोक्षता जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्या निर्विकल्प समाधीमध्ये जाऊनही कितीही अमृताचं प्राशन केलं तरी तो योगी खऱ्या अर्थाने अमर होणार नाही. पण तरी सुद्धा साध्यामध्ये ते अमृत आहे. साधन कालामध्ये क्लेशदायी आहे योग. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. अनेक क्लेश अगोदर प्राप्त होतात असं ते आहे. बरं, आणखी एक अमृत आहे ज्याला ज्ञानामृत म्हटलेलं आहे, त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे, ब्रह्म असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यालाच अमृत अशा शब्दाचा प्रयोग वेदशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. जेव्हा ब्रह्मज्ञान त्या जीवनमुक्त महात्म्याला प्राप्त होतं तेव्हा असं वर्णन केलंय, ब्रह्म एव इदम अमृतम. हे ब्रह्मच काय आहे? अमृत आहे. हे अमृत रूप ब्रह्म त्याला प्राप्त होतं. तद विद्वान अमृत इव इह भवती. त्या परमात्म्याला जाणणारा ब्रह्मज्ञानी महात्मा इथंच अमृत स्वरूप होतो. ब्रह्मसंस्थः अमृतम अमृतत्वम येते. ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित झालेला अहम ब्रह्मास्मी अशा ज्ञानावर आरूढ झालेला महात्मा अमृतत्वालाच प्राप्त होतो, अमर होतो, अविनाशी होतो. अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेन. महर्षी याज्ञवल्क्य आपल्या भार्येला सांगतायत की या वित्ताच्या धनाच्या द्वारा अमृतत्वाची आशा सुद्धा करू नको. तिथंही अमृत असं म्हटलंय. यज्ञात्वा अमृतम अश्नुते विद्यया अमृतम अश्नुते. या सर्व श्रुतींनी मोक्ष स्वरूपाला सुद्धा अमृत म्हटलेलं आहे. पण हे ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारं जे अमृत आहे ते सुद्धा साध्य कालामध्ये असलं तरी साधन कालामध्ये क्लेशदायीच आहे, अगोदर नाही. ते
अगोदर ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व हे सगळं प्राप्त करावं लागतं. निश्चलदासजींनी त्यांच्या हिंदी विचारसागरामध्ये एक दोहा सांगितलेला आहे. मल विक्षेप जाके नहीं किंतु एक अज्ञान, जो सब साधन सहित नर सो अधिकृत मतिमान. जोपर्यंत मल विक्षेप गेले नाहीत, विवेक, वैराग्य, समाधी षटक, संपत्ती, मुमुक्षुता ही साधन चतुष्टय संपत्ती जोपर्यंत प्राप्त झाली नाही तोपर्यंत तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होत नाही. मग विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकसे विद्या. मोठ्या मोठ्यांनाही त्रास होतात म्हणे, बुद्ध्याधिकांचे. म्हणून ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारं अमृत आहे, अविनाशी आहे, खरं आहे. पण तेही प्राप्त करेपर्यंत साधन कालामध्ये अनेक कष्ट आहेत. साधन कालात ते प्राप्त होत नाही. पण हे जे भक्तिरूपी अमृत आहे ते केवळ साध्य कालातच अमृत आहे असं नाही. हे भक्ती अमृत स्वरूपाचे म्हणून ज्या भक्तीचं वर्णन केलं ते भक्ती साध्य कालातच अमृत स्वरूप आहे असं नाही, तर साधन कालामध्ये सुद्धा अमृत स्वरूपच आहे. एक व्यक्ती आहे, नदीच्या अलीकडच्या काठावर उभा आहे. नदीला मोठा पूर आलेला आहे, पाणी भरपूर आहे. आणि नदीच्या पलीकडच्या काठावर त्याचा प्रियतम आहे, त्याला भेटायचं आहे. तिकडून प्रियतमही पाहतोय याला, हा पाहतोय त्याला, पण जाता येत नाही. हा उभा आहे, विचार करतोय, त्याच्याकडे पाहतोय, जायचंय, जाता येत नाही. मग समोर असणारा जो प्रियतम आहे तो काय करतो? नौकेची तयारी करतो, स्वतः त्या नावेत बसतो, अलीकडच्या काठावर येतो आणि आपल्यावर प्रेम करणारा जो व्यक्ती आहे त्यालाही त्या नौकेमध्ये बसवतो, त्या काठावर घेऊन जातो. आणि जात असताना तो प्रेम करणारा व्यक्ती आपल्या प्रियतमाकडे पाहत पाहत आनंद घेत जातो. दृष्टांत संपला. बाकीची साधनं स्वतः कष्ट करायला लावतात आणि भक्ती हे साधन असं आहे की साधना करत असताना सुद्धा परमात्मा स्वतः त्या काठावरून अलीकडच्या काठावर येतात, या भक्ताला आपल्या भक्तिरूपी नौकेमध्ये बसवतात आणि त्याच्याशी प्रेमाचा करू आवडीने वाद तुझ्या सुखाचा संवाद असा संवाद करत करत त्या भक्ताबरोबर या संसाराच्या पलीकडच्या काठाला, मोक्ष काठाला घेऊन जातात. साधन कालातही परमात्मा सहाय्यकारी होतात. ज्ञानोबारायांनी गोड चिंतन केलेलं आहे. माऊली म्हणतात, ते अनुसरोनी जिये क्षणी पडिले गा माझे वाहने, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडिले. ज्या क्षणी त्यांनी माझं स्मरण केलं, परमात्मा म्हणतात, तेव्हापासून त्याची चिंता मला लागते. आणि माझी या भक्ता संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. माझ्या भक्तांना आणि संसाराची चिंता करण्याची गरज नाही. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ. अचिरात म्हणजे काय? वेळ लावत नाही. माझं चिंतन करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा धावत येतात. नाम प्रल्हाद उच्चारे उचलोनी घेतला कडीयेवरी. तया सोडवी नरहरी. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडीयेवरी भक्त सुखे निवाला. असा परमात्मा स्वतः येऊन त्याला तारतो. म्हणजे साधन कालामध्ये सुद्धा परमात्मा सहाय्यकारी असल्यामुळे, परमात्म्याचं भक्ती चिंतन करत करत जाता येत असल्यामुळे हे भक्ती जे साधन आहे ते साधन कालामध्ये सुद्धा अमृत स्वरूप आहे. बाकीचे धर्म, योग, ज्ञान हे सगळे साधन त्वम प्रधान आहेत. म्हणजे स्वतःला सगळं हे करावं लागतं.
आणि भक्ती साधन हे तत्प्रधान आहे, म्हणजे परमात्मा प्रधान आहे. देव सगळं भक्ताच्या जीवनात करतो, फक्त भक्ताने समर्पण करायचं, नामचिंतन करायचं, मग सगळी साधना परमात्माच करून घेतो. असं हे भगवंताचं नाम आहे, अशी ही भगवंताची भक्ती अमृत स्वरूप आहे असं वर्णन केलंय. आनंद रूप आहे, साधन कालातही आनंद रूप आहे, साध्य कालातही आनंद रूप आहे. तुका म्हणे भक्ती आणि सुखरूप आदी अंती. सुखरूप आहे, अमृत स्वरूप आहे, अगोदरही आहे नंतरही आहे. अशी भक्ती आहे. म्हणून गोड आहे भक्ती. नाम गोड पुरे गोड सकळ हे. काय आहे की भक्तीची पहिली पायरी म्हणजे नामस्मरण आहे. आणि भक्तीची पहिली पायरी, पहिला टप्पा किती गोड आहे बघा. भगवंताचं नामच किती गोड आहे. भक्तीची प्रथम अवस्था म्हणजे नाम आहे. हे नामच एवढं गोड आहे की नामापेक्षा जगामध्ये भक्ताला दुसरं काहीही गोड वाटत नाही. असं गोड आहे नाम. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा हे जे नाम आहे ते गोड आहे म्हणतात. नामस्मरण करत असताना भक्ताला कधीच कंटाळा येत नाही. त्याला ते गोडच लागत राहतं, मग घ्यावंच वाटतं. आणि जर नामस्मरण गोड लागत नसेल तर महापुरुषांनी असं चिंतन केलेलं आहे की याचा अर्थ त्याला काहीतरी रोग झालाय. कारण नाम गोड तर आहेच आहे आणि त्याला गोड लागत नाही म्हणजे याचा अर्थ त्याला काहीतरी रोग झालाय. जसं एखाद्याला पित्त झालं की त्याला साखरही कडू लागते. मग साखर कडू आहे का? साखर कडू नाही, त्याला पित्त झालंय म्हणून ती कडू लागायला लागली. साखर तर गोडच आहे. माऊली म्हणतात ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडूविख. एखाद्याला जर ज्वर आला, मोठा ताप आला तर दूध गोड आहे, पाहेपा पवित्र आणि गोड. दूध गोड आहे, पण त्या ताप आलेल्या व्यक्तीला ते दूध गोड असूनही कडू लागायला लागतं. मग दूध कडू आहे का? नाही, त्याला ज्वर आलाय असं आपण चिंतन करतो. तसं नाम गोडच आहे, तरी गोड का लागत नाही? जर लागत नसेल तर याला काहीतरी रोग झालेला आहे. रोग म्हणजे विषयाची आसक्ती, हाच रोग. विषयामध्ये एवढा असं रमून गेलाय, आसक्त झालाय, अनुरक्त झालाय की त्याला विषयच गोड लागतात. विषयाशिवाय त्याला दुसरं काहीही गोड लागत नाही. तो सोडून राहू शकत नाही विषयाला. इतका तो विषयांच्या विषयी आसक्त झालेला आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला, असं व्हायला लागतं. का? विषयाच्या आसक्तीचं विष मुखामध्ये असेल तर मग भगवंताचं नाम सुद्धा अशा पुरुषाला गोड लागत नाही. ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ना. राजहंस निघाले मानसरोवरावर मोत्याचा चारा खाण्यासाठी. कावळ्यांनी बघितलं म्हणे कुठे निघाला तो? राजहंसांनी सांगितलं म्हणे मानसरोवरावर. कशासाठी? अमृताचा चारा आहे तिथे, तो खाण्यासाठी. आणि आम्ही येऊ का? चला. निघाले. त्या कावळ्यामध्ये एक मोठा कावळा होता, म्हातारा कावळा, डोम कावळा म्हणू आपण. त्यानं सांगितलं त्याच्या साथीदारांना म्हणे कावळ्यांनो, मूर्ख आहेत का तुम्ही? कुठं मानसरोवर? तितक्या दूर आपण जायचं आणि तिथं जाऊन या राजहंसावर विश्वास ठेवून चाललो खरं, पण तिथं जर मोत्याचा चारा नाही भेटला तर? म्हणून थोडस आपला आहार शिदोरी बरोबर घेऊन चला. आणि त्यांनी त्यांचा आहार बरोबर घेतला. काय? गोळ्या, विष्ठेच्या गोळ्या त्यांनी चोचीमध्ये घेतल्या बरोबर आणि निघाले. पोहोचले मानसरोवरावर. राजहंसचा त्या मोत्याचा चारा खातायत, त्यांना त्या गोड लागतो. आनंदाने नाचतायत, चारा खातायत, नाचतायत, विहार करतायत. कोण? राजहंस. आणि या कावळ्यांनी तो मोत्याचा चारा चोचीमध्ये घेतला की यांना ते कडू लागायचा. यांना काय ते त्याची गोडी कळे ना, काही वेगळा आनंद येईना. त्यांनी म्हणायचं हे तर आपल्या चाऱ्यासारखंच आहे, काही विशेष काही नाही. मग त्या राजहंसांना त्या कावळ्यांनी विचारलं
तुम्ही एवढे आनंदित होतायत हा मोत्याचा चारा खाऊन, आम्हाला का हा आनंद होत नाही, आम्हाला का हा चारा गोड लागत नाही? आणि त्या राजहंसांनी त्यांना विचारलं, म्हणे बघू द्या बरं तुम्ही काय खाताय, आ करा. आणि मग त्या कावळ्यांनी दाखवलं आ करून, तर त्या राजहंसांना दिसलं या कावळ्यांच्या चोचीमध्ये विष्ठेच्या गोळ्या तशाच आहेत. आणि त्या गोळी बरोबर त्या मोत्याचा चारा खात असल्यामुळे त्या मोत्याच्या चाऱ्याचा स्वाद यांना घेता येत नाही. अगोदर विष्ठेच्या गोळ्या टाकून द्या, मग तुम्ही मोत्याचा चारा खा तर गोड लागेल. दृष्टांत संपला. याचा अर्थ असा आहे, आपण नामस्मरण करतो, भक्ती करतो, साधना करतो, पण आपल्या चोचीमध्ये, हृदयरूपी चोचीमध्ये विषयाची आसक्ती रूपी विष्ठेची गोळी जर असेल, तर हा भक्तिरूपी मोत्याचा चारा सुद्धा आपल्याला गोड लागणार नाही. पण अगोदर आपल्या अंतःकरणातील ही आसक्तीचं विष गेलं पाहिजे, मग परमात्मा आपल्याला गोड लागेल, त्याचं नाम गोड लागेल, भक्ती गोड लागेल, असा याचा अर्थ आहे. पण परमात्म्याची भक्ती गोडच आहे नाही असं नाही. श्रीमद भागवतामध्ये प्राचीन बर्ही नावाचा राजा आणि नारदजी यांचा संवाद आलेला आहे. त्यामध्ये नारदजींनी प्राचीन बर्हीला उपदेश करताना असं म्हटलंय, तस्मिन् महन मुखरिता मधुभिच्चरित्र पीयूष शेष सरितः परितः स्रवन्ति ताये पिबन्त्य वितृषो नृपगाढ कर्णैस्तान्न स्पृशन्त्य शनतृड भयशोक मोहाहा. याचा अर्थ असा आहे की हे प्राचीन बर्ही राजा, ज्या ठिकाणी भगवत भक्त राहतात, वास्तव्य करतात, त्या ठिकाणी त्या भगवत श्रेष्ठांनी गायलेलं त्या मधुसूदन परमात्म्याचं चरित्ररूपी कथारूपी अमृत असतं. आणि त्या चरित्र कथारूपी नामामृताच्या नद्या त्या ठिकाणी सतत चोहीकडून वाहत असतात. आणि जे कोणी त्या संतांच्या समुदायामध्ये राहून हे कथामृत, चरित्रामृत, नामामृत, प्रेमामृत हे सेवन करतात, आपल्या श्रवणेंद्रियांनी त्याचं ग्रहण करतात, त्यांना क्षुधा, तृषा, भय, शोक, मोह हे कधीच बाधा करीत नाहीत. असं हे भगवंताचं चरित्र अमृत आहे. हेच भक्ती आहे. भगवान श्री शंकरांनी सुद्धा या नामामृताचं वर्णन केलेलं आहे. श्री राम नामाक्षर मंत्र बीजम जाप्यम मदीयम परमामृतम मे समुद्र जातम गरलम व्रथाकृतम ध्येयम मदीयम सतु रामचंद्र. याचा अर्थ असा आहे, भगवान शंकर पार्वतीला सांगतायत की हे भगवान श्री रामचंद्रांचं जे अक्षर आहे ना, जे मंत्र आहे, राम नाम हे मंत्र बीज आहे आणि हेच अमृत आहे माझ्यासाठी. या राम नाम रूपी अमृताचं मी अखंड प्राशन करतो. त्याचा प्रभाव असा झाला की त्या क्षीर समुद्राच्या मंथनातून निघालेलं जे हलाहल नावाचं विष आहे, ते विष सुद्धा माझ्यावर काही प्रभाव करू शकलं नाही. नामे शीतळ शूळ पाणी, नामस्मरण केलं आणि भगवान शंकर सांगतायत की त्या नामामृताचा प्रभाव असा आहे की आमच्या कंठामध्ये असणारं जे हलाहल विष माझ्यावर काही प्रभाव करू शकलं नाही. अशा रामनामामृताचं मी सतत सेवन करतो. आणखी वर्णन केलेलं आहे, ब्रह्मांबोधी समुद्भवम कलिमल प्रध्वंसनम चाव्ययम श्रीमच्छंभो मुखेंद्र सुंदर वरम संशोभितम सर्वदा संसारामय भेषजम सुमधुरम श्री जानकी जीवनम धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततम श्री राम नामामृतम. हे श्री राम रूपे नामामृत कुठून निघालेलं आहे? ब्रह्मसमुद्रातून निघालेलं. ते क्षीर समुद्रातून निघालं असेल तर हे ब्रह्मरूपी समुद्रातून निघालेलं रामनामामृत आहे. कलिमलाचा नाश करणार आहे, अविनाशी आहे. भगवान शंकर, ब्रह्मदेव हे सगळे मुख्य देव याला श्रेष्ठ समजतात.
आणि संसार रूपी महान या जन्ममृत्यूच्या रोगावरचं हे परम औषध आहे. माता सीतेचं हे जीवन आहे. असं जे राम नाम रूपी अमृत जे लोक प्राशन करतात ते लोक खऱ्या अर्थानं या जगामध्ये धन्य आहेत. तेच खऱ्या अर्थानं जगामध्ये धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. तोच खऱ्या अर्थानं धन्य अशा प्रकारचे आहेत. असं रामनामाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. भगवंताच्या भक्तीचं वर्णन करणारा एक ग्रंथ आहे रसगंगाधर. त्यामध्ये जगन्नाथ पंडितांनी गोड असं याचं वर्णन केलेलं आहे. जगन्नाथ पंडित संपूर्ण जगतातील जीवांना संबोधित करून एक श्लोक लिहितात. मृद्विका रसिता सीता समशीता स्फीतंच पीतं पयः स्वर्यातेन सुधाप्यधायी कतिधा रंभाधरः खंडितः सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवे भ्राम्यता कृष्णेत्यक्षरयोर्द्वयोर मधुरिमोद्गारः क्वचित लक्षितः. याचा अर्थ असा आहे की जगन्नाथजी त्या आपल्या श्लोकातून संपूर्ण जीवांना बोलतायत की हे जीवांनो, जरा सांगा मला, पुन्हा पुन्हा तुम्ही या संसारामध्ये भटकलात. तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा अनेक फळं खाल्ली, आंबे खाल्ले असतील, द्राक्षे खाल्ले असतील, साखर खाल्ली तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा, गोड अशा प्रकारचं दूधही तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा पिला असेल. स्वर्गामध्ये जाऊन तुम्ही त्या जन्मामध्ये अनेक वेळा त्या रंभा आदी अप्सरांबरोबरही उपभोग घेतला असेल. परंतु खरं खरं मला तुम्ही सांगा, कृष्ण अशा या दोन अक्षरामध्ये जी मधुरिमा आहे, कृष्ण असं उद्गार काढण्यामध्ये बोलण्यामध्ये जी गोडी आहे, मधुरिमा आहे, त्या मधुरतेची झलक तरी तुम्हाला आतापर्यंत भेटली का? खरं खरं मला तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत अनेक गोड पदार्थ खाल्लेत, त्यांचा भाव असा आहे, पण कृष्ण या दोन अक्षरामध्ये असणारी गोडी तुम्हाला आतापर्यंत भेटली का? आणखी त्यांनी असं वर्णन पुढे केलेलं आहे. तुंडे तांडविनीम रतीम वितनुते तुंडावली लब्धये कर्ण क्रोड कडंबिनी घटयते कर्णार्बुदेभ्यः स्पृहाम चेतः प्रांगण संगिनी विजयते सर्वेंद्रियाणाम कृतिम नो जाने जनिता कियद्भिरमृतैः कृष्णेति वर्णद्वयी. विदग्ध माधव या ग्रंथामध्ये बोलतात की माहिती नाही, म्हणे कळत नाही की कृष्ण ही जी वर्णद्वयी आहे, हे दोन अक्षर आहेत, दोन वर्ण आहेत, हे दोन अक्षर किती अपार अशा अमृतानं भरलेले आहेत. या दोन अक्षरामध्ये किती अमृत भरलंय कळत नाही, माहिती नाही. कारण हे दोन अक्षर ही वर्णद्वयी कृष्ण जेव्हा आमच्या जिभेवर येतात, असं वाटतं, मन आतुर होतं की एका जिभेने प्राशन करून मन भरत नाही, अशा हजारो जिभा असल्या पाहिजे. अशा जिभेच्या पंक्तीच्या पंक्ती असाव्यात, हजारो जिभा असाव्यात, आणि त्या जिभांनी आम्ही या कृष्णरूपी अमृताचं सेवन करावं. जेव्हा ही कृष्णरूपी वर्णद्वयी आमच्या कानामध्ये पडते तेव्हा मन आतुर होतं. असं वाटतं की ह्या दोन कानांनी या कृष्ण नामाचा अमृताचा जो रसास्वाद आहे तो भरून पोट भरत नाही. मग हजारो कान निर्माण झाले पाहिजे, आणि त्या हजारो लाखो कानांनी, करोडो कानांनी, अर्बुद, एक अरब कान निर्माण व्हावेत, आणि अरबच्या अरब असे ते कान निर्माण होऊन त्या कानांनी आम्ही या कृष्ण नामाचं श्रवण करावं असं वाटतंय. मन भरत नाही दोन कानांनी. कृष्ण या दोन नामाचं स्मरण जेव्हा आमच्या चित्तामध्ये होतं, सर्वेंद्रियाणाम कृतिम विजयते, सर्व इंद्रिय ठप्प राहतात, इंद्रिय व्यवहार करायचं विसरून जातात, डोळे पाहायचं विसरून जातात, कान ऐकायचं विसरून जातात, त्वचा स्पर्श करायचं विसरून जाते, नाक वास घ्यायचं विसरून जाते, रसनेंद्रिय रस घेण्याचं विसरून जातं.
चित्तामध्ये स्मरण झाल्याबरोबर चित्त फक्त त्या कृष्ण या दोन नामाच्या स्मरणामध्ये गढून जातं. एवढी गोडी त्या कृष्ण या दोन नामामध्ये आहे. याला म्हणायचं अमृत स्वरूपाच्या. अशी ही भक्ती अमृत स्वरूप आहे. आणखी वर्णन पुढे केलंय. मधुर मधुरमेतद मंगलम मंगलानाम सकल निगमवल्ली सत्फलम चित स्वरूपम. भगवंताचं नाम संपूर्ण या जगतातील मंगलांनाही मंगल बनवणारं आहे. मंगलानांच मंगलम असं आहे. अत्यंत मधुर आहे. मधुर अतिमधुर असं हे भगवंताचं नाम आहे. वेदरूपी लतेचा निर्माण झालेलं हे परम रसमय ज्ञान स्वरूप असं उत्तम फल आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम. हे जसं भागवतात महर्षी शुकदेवजींनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे हे वेदरूपी वल्लीचं हे फळ आहे, म्हणजे नामस्मरण. त्यामुळे ते मधुरम मधुरम असं म्हटलंय. मधुराती मधुर, अत्यंत मधुर अशा प्रकारचं आहे. म्हणून नारदजी म्हणतायत अमृत स्वरूपाच्या. ज्या भक्तीची पहिली पायरी नाम साधन कालामध्ये एवढी गोड आहे, तर ती भक्ती सिद्ध कालामध्ये साध्य कालामध्ये किती गोड असेल. म्हणून अमृत स्वरूपाच्या. आता आमच्या संतांनी तर किती वर्णन केलंय बघा. जिव्हे गोडतीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. गोड हे गोमटे अमृतासी वाढ केला कै वाढ माझ्या जिवे. गंगोदका हुनी निके गोडी अमृत झाले फिके. या नामाच्या गोडीच्या पुढे अमृतही फिकं पडतं. गंगोदकाहूनही हे गोड आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. पण वैष्णव व्हावं लागेल तर ही नामामृताची गोडी प्राप्त होईल. अन्यथा मगाशी सांगितल्याप्रमाणे अवैष्णव असेल, संसारासक्त असेल तर त्याला ही गोडी मात्र प्राप्त होणार नाही. भगवत भजनाचे सुख भक्त जाणती भाविका. भावे विन भजन सुख अनोळख अभाविका. जे अभाविक आहेत त्यांना ही भजन सुखाची अनोळख आहे. त्यांना ओळखही होत नाही भजनाचं सुखाची. भगवत भजनाचं सुख जे भाविक भक्त आहेत त्यांना कळतं, बाकीच्यांना हे कळत नाही. अशी ही नामामृताची गोडी संतांना प्राप्त होते, वैष्णवांना प्राप्त होते. तर या नामस्मरणाने पुढे सिद्ध होणारी भक्ती किती गोड असेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात या अमृत स्वरूपा लक्षणाचंच जणू काही वर्णन तुकोबारायांनी केलंय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष. काय ते उणे आम्हानंदास सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. हा ब्रह्मरस म्हणजेच भक्तिरस आहे. यालाच म्हटलं जातं अमृत स्वरूपाच्या. अशी भक्ती अत्यंत गोड आहे, अत्यंत गोड आहे. भक्तीशिवाय संतांना एक क्षणही राहवत नाही. त्यामुळंच तुझे चरणीचे तुटता अनुसंधान जावो माझा प्राण तत्क्षणी. त्या क्षणी माझा देवा प्राण जाऊ दे ज्या क्षणामध्ये मला तुझं चिंतन होणार नाही, तुझी भक्ती माझ्याकडून घडणार नाही. अशी प्रार्थना तुकोबाराय देवाला करतात. बरं, बाकीची साधनं अशी आहेत की ती साध्य कालामध्ये संपून जातात. साध्य प्राप्त झालं ती साधनं संपली. मोक्ष प्राप्त झाला, श्रवण मनन निधिध्यासन करण्याची गरज नाही, संपलं. निर्विकल्प समाधी प्राप्त झाली, आता यम नियम आसन प्राणायाम करत बसायची गरज नाही. स्वर्ग प्राप्त झाला, आता यज्ञ यागादी करण्याची गरज नाही. एका गाडीतून त्या गावाला आपण पोहोचलो, मुक्कामाला गेलो. ते साध्याचं गाव प्राप्त झालं की आपण ती गाडी सोडतो.
साध्य प्राप्त करून देऊन साधनं संपतात, असा संपूर्ण जगतातील साध्य साधनाविषयी विचार आहे. एक भक्ती सोडून मोक्ष प्राप्त झालं तरी सुद्धा ज्ञान राहत नाही. वेदांत शास्त्राचा विचार आहे, ब्रह्मज्ञान सुद्धा स्वपर विरोधी आहे. मोक्ष प्राप्त करून देऊन ते स्वतःही अज्ञानाची निवृत्ती करतं आणि स्वतः निवृत्त होतं. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू देऊनी गेले. जाणते नवीन उरले जाणते जे. ते ज्ञान ब्रह्मरूप होतं, अज्ञानाला घालवतं, स्वतः वृत्ती रूपाने ते निवृत्त होतं. काही शिल्लक, कोणतंच साधन साध्य प्राप्त करून देऊन शिल्लक राहत नाही. मात्र भक्ती हे जगतातील एक अपूर्व, अलौकिक, विशेष, एकमेव असं साधन आहे की ते साध्य प्राप्ती नंतरही सुरूच राहतं, संपत नाही. असं अविनाशी आहे, अखंड आहे, सदा जिवंत राहणारी आहे भक्ती. सदा एक रस, एक अखंडित, आदि अनादि अनूप. कोटी कल्प बीतत नहीं जानत, बिहरत युगल स्वरूप. कोटी युग जाऊ द्या, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचे भक्त यांच्यामध्ये होणारी भक्ती रस हा कधीही खंडित होत नाही, अखंड सुरू राहतो, अखंड सुरू राहतो. मिळोनी मिळतची असे, समुद्री सलील पैजे, गंगा जळ जैसे. मी होऊनी मज तैसे, सर्वस्वे भजते. मीची होऊनी पांडवा, करीती माझी सेवा. परमात्म स्वरूपता प्राप्त झाल्याच्या नंतर, म्हणजे मोक्ष प्राप्त झाला तरी सुद्धा भक्ती थांबत नाही, भक्ती सुरूच राहते. गंगा समुद्राला भेटली तरी गंगेचा प्रवाह मागून पुन्हा येतच आहे, सुरूच आहे. तशी भक्तीची अखंड धारा, कधी श्रवण, कधी कीर्तन, कधी स्मरण, कधी अर्चन, पादसेवन, कुठल्या तरी माध्यमातून ही भक्ती अखंड सुरू राहते. उलट परमात्मा प्राप्ती जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत जेवढी जशी भक्ती होते त्याच्याही पेक्षा परमात्मा प्राप्तीच्या नंतर अधिक भक्ती व्हायला लागते. कारण विरहामध्ये अगोदर परमात्म्याच्या विषयी प्रेम असणं, त्याला पाहिलं नाही, भेटला नाही, त्याचे गुण फक्त ऐकलेत, ऐकण्यातच एवढं प्रेम निर्माण होतं साधन कालात. त्याला बघितल्यावर साक्षात समोर किती प्रेम प्रकट होईल. ती रूप माधुरी प्रत्यक्ष या नेत्रेंद्रियांनी पाहिले, त्याची साक्षात प्राप्ती, आनंद कंद परमात्मा समोर प्रकट झाला तर त्याच्याविषयीची आणखीच भक्ती, त्याच्याविषयीचं आणखीच आकर्षण आपल्याला वाढत राहतं. जगतातल्या प्रेमाचं तसं नसतंय. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत प्रेम भरपूर आहे, भेटला की मग मिलनामध्ये प्रेम राहत नाही. तसं परमार्थात नाही. पूर्वराग, मिलन राग, विरह राग, हा राग म्हणजे आसक्ती, प्रेम. हे प्रेम कमी होतच नाही, वाढतच जातं, वाढतच जातं. म्हणून भक्ती हे कधीही न संपणारं साधन, अविनाशी अशा प्रकारचं साधन आहे. अशा प्रकारची भक्ती सदैव आनंदमय आहे. कधीही भक्तीमध्ये क्लेश नाही, दुःख नाही, त्रास नाही. भक्ती हे साध्य साधन दोन्ही कालामध्ये आनंद रूप आहे. परम आनंद हे तिचं स्वरूप आहे, परमात्मा हे तिचं स्वरूप आहे. अविनाशी ब्रह्म म्हणजेच परमात्मा हेच भक्तीचं स्वरूप आहे. भगत, भगती, भगवंत, गुरु असं म्हटलंय. हे सगळे कसे आहेत? एक रूप असं म्हटलंय. हे सगळे एक रूप आहेत. वास्तविक यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. भगती, भगत, भगवंत, गुरु, चतुर नाम बपू एक. शरीर वेगळे असतील, स्वरूप मात्र खऱ्या अर्थाने एकच आहे. परमात्मा आनंद घन आहे, त्यामुळे भक्ती सुद्धा साक्षात परमात्मा रूप असल्यामुळे आनंद घन आहे, परमात्मा स्वरूप आहे. म्हणून अमृत स्वरूपाच म्हणजे परमानंद स्वरूप अशा प्रकारची ही भक्ती आहे. आनंद रूप आहे, सुख रूप आहे, गोड आहे. असं भक्तीचं स्वरूप या ठिकाणी महर्षी श्री नारदांनी तृतीय सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पुढे चौथं सूत्र येणार आहे.
यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. अशी ही परमप्रेम रूपा आणि अमृत स्वरूपा भक्ती त्या भक्त पुरुषाच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर त्या भक्ताच्या ठिकाणी प्रगट होणारी लक्षणं, भक्ताच्या अंतरंगामध्ये कोणती लक्षणं प्रगट होतात, तो भक्त कसा होतो या भक्तीच्या प्राप्तीने, त्याची लक्षणं, त्याचं स्वरूप पुढच्या सूत्रामध्ये महर्षी नारद जे सांगणार आहेत तो विचार आपण उद्याच्या पाठामध्ये करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.